लोककर्तव्यासाठी सदैव अग्रेसर। भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री नितेश राणे, मंत्री उदय सामंत, मंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती आणि इतर मान्यवर उपस्थित होते। भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन संपन्न झाले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संबोधनात 50 वर्षाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या लढ्याचा संपूर्ण घटनाक्रम उलगडला। मुख्यमंत्री म्हणाले, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पुढाकारामुळेच आजचा हा ऐतिहासिक सोहळा शक्य झालाय। या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री यांनी कृतज्ञता व्यक्त केली। तसेच या सोहळ्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। मुख्यमंत्री पुढे म्हणाले की सर्किट बेंचच्या स्थापनेसाठी कॅबिनेटचा निर्णय, शिष्टमंडळाच्या भेटी हे महत्त्वाचं ठरलंय। मात्र या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देण्याचा खरा पुढाकार हा सरन्यायाधीश भूषण गवई यांचा असून त्यांनी जागेची खातरजमा करून सातत्याने याबाबत पाठपुरावा केला। या संदर्भात विधी आणि न्याय विभागासह संबंधित प्रशासकीय विभागांनीही अतिशय तत्परतेने उत्कृष्ट कार्य केल्याचं मुख्यमंत्री यांनी नमूद केलंय। जमीन हस्तांतरित झाल्यामुळे आराखडा मिळताच खंडपीठाच्या इमारतीच्या कामाला सुरुवात होणार आहे। कोल्हापूरमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या काळात ज्या ठिकाणी न्यायदान चालायचे त्याच परिसरात आता आधुनिक सर्किट बेंचची इमारत उभारली जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। कोल्हापूरच्या सर्किट बेंचचे शिवधनुष्य सक्षमतेने पेलल्याबद्दल सरन्यायाधीश भूषण गवई यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करत मुख्यमंत्री यांनी त्यांचा मनपूर्वक आभार मानले।